श्री स्वामी समर्थ. मी तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलवर स्वागत करते. आज मी तुम्हाला सुक्या मेव्याचे लाडू सर्व आजारांवर रोज सकाळी एक लाडू घ्या. ना याच्यात पाकची ज़रूरत आहे ना साखरची ज़रूरत आहे. अगदी रामबाण उपाय आहे हे सगळ्या आजारांवर. चला तर बघूया आपण सुका मेवा त्याच्यासाठी काय काय लागेल आपल्याला. सर्वप्रथम आपल्याला मनुका लागेल, काळे आणि पिवळे. त्याच्यानंतर चारोळीच्या बिया लागेल, पिस्ता लागेल, अंजीर लागेल आणि काजू बदाम लागेल आणि पेंड खजूर पण लागेल. आणि त्याचबरोबर तुमच्याकडे जर मक्याची त्याच्यानंतर आपल्याला खसखस पण लागेल आणि त्यानंतर आपल्याला मखाना पण लागेल. मखाना जर असेल तर अतिशय उत्तम. त्यानंतर आपण सर्वप्रथम कढाईमध्ये तूप गरम करून घेऊया 1 मोठा चमच. त्यामध्ये काजू आणि बदामचे बारीक बारीक काप केले आहे ते छान आपण 5 मिनटं खमंग भाजून घेऊया. त्याचा खमंग असा सुगंध आला की ते लगेच आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. त्याला कमी फ्लेमवर भाजायचं. हे सगळे आपण ड्रायफ्रूट कमी फ्लेमवर भाजायचे, नाही तर त्याला जळलेला वास येतो. त्यात काढून घेतल्यानंतर आता आपण परत 1 चम्मच तूप टाकूया आणि त्यामध्ये आपण आता अंजीर चे बारीक बारीक तुकडे केले आहे ते पण त्याच्यामध्ये कमी फ्लेमवर भाजून घेऊया आणि त्याला थोडंसं मॅश करायचं. ते सॉफ्ट झाल्यानंतर मॅश होतात आणि हे पण छान खमंग भाजले की लगेच आपण ते काढून घेऊया मोठ्या ताटामध्ये. परत आपण 1 चम्मच तूप टाकून सगळे ड्रायफ्रूट असे एकेकाने सगळे आपण भाजून घेऊया. आता आपण चारोळीच्या बिया ज्या थोड्याशा अशा क्रश केलेल्या आहे त्या पण छान खमंग भाजून घेऊया. तुमच्याकडे जर एखादी याच्यामध्ये ड्रायफ्रूट नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आणि एखादी जर तुमच्याकडे एक्स्ट्राचं असेल तर ते ॲड करा. तुम्हाला जर कोणते एखादी ड्रायफ्रूट जास्तचे आवडत असतील तर ते तुम्ही जास्त प्रमाणात पण टाकू शकता. आपल्याला जसं आवडते आणि आपल्याला जे नाही आवडत त्यानुसार आपण हे ड्रायफ्रूटचे लाडू बनवू शकते. आणि आपल्याला ज्या गोष्टीची जास्त ज़रूरत असते, जसं याच्यामध्ये डिंक पण टाकू शकते आपण. जर आपल्याला कॅल्शियमची कमतरता असेल तर डिंक ज़रूर टाका. मी यामध्ये डिंक नाही टाकलेला आहे. चला तर आपण आता मनुका भाजून घेऊया. 1 चम्मच तूप टाकलं आहे आणि मनुका टाकले आहे. त्याच्यामध्ये काळेवाले आणि पिवळेवाले दोन्ही टाकले. बघा तुपामध्ये भाजताना मनुका असे टम्म फुगून जातात आणि त्याचा खूप छान सुगंध येतो. आणि ते थोडंसं झाले, ते फ्राय झाले की आपण आता पिवळेवाले मनुका पण याच प्रकारे भाजून घेऊया 1 चम्मच तूप टाकून. याच्यामध्ये जास्त तूपची पण ज़रूरत नाही राहत. सगळे ड्रायफ्रूट आपण 1 वाटी घेतलं की त्याला 1 चम्मचच तूप लागेल आपल्याला. जास्त तूपही जर झालं की ते खाण्यामध्ये पण नकोसं वाटते. त्यामुळे 1 चम्मच तूप टाकून आपण छान हे हलक्या भाजून घेऊया. आता आपण पिवळे मनुका पण छान अशी याच प्रकारे भाजून घेऊया. हे एक मोठ्या ताटामध्ये काढून घेऊ आणि पिवळे मनुका पण छान भाजून घेऊया. सगळे ड्रायफ्रूट असे थोडे थोडे जर तुपामध्ये भाजून घेतलं की त्याला एक वेगळीच चव येते. त्याची चव पण वाढते आणि त्याचे न्यूट्रिशन पण वाढतात. त्यामुळे असे भाजून घेऊनच लाडू बनवूया. कोणाला याच्यामध्ये मनुका जर स्किप करायची असेल तर त्यांनी स्किप पण करू शकता. पण मनुक्याने आंबट गोड अशी छान चव येते याची लाडूची आणि छान पण लागतात हे लाडू. तोंडांचा आपला एक स्वाद पण चांगला येतो याने मनुका खाल्ल्याने. म्हणून मनुका तर तुम्ही कमी प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात पण टाकू शकता. त्यानंतर आपण खजूर घेतलेला आहे. खजूरमधल्या बिया सगळ्या काढून घेतलेला आहे आणि मोठा चम्मच तूप घेऊन त्याच्यामध्ये असं मॅश करून खजूर छान भाजून घेतलेला आहे. त्यानंतर आपण खसखस घेतलेला आहे. खसखसमध्ये अर्धा चम्मच तूप टाकून ते पण छान भाजून घेऊया. एकदम कमी फ्लेमवर भाजायची खसखस, नाही तर खसखस लवकर जळते आणि जळली की त्याची चव एकदम कडवट लागते. म्हणून कमी याच्यावर भाजून घेऊया आणि खसखस पण त्या सगळ्या आणि मिश्रणामध्ये काढून घेऊया. आपण मखाना भाजून घेतला होता, तो मखाना आपण मिक्सरमधनं बारीक करून घेतलेला आहे. आता हे सगळे ड्रायफ्रूट आपण एका मोठ्या ताटामध्ये भाजून घातलेलं आहे आणि त्यामध्ये विलायची पावडर टाकून हे सगळं मिक्स करायचं. आणि याच्यामध्ये पाक नाही टाकायची ज़रूरत असते, ना याच्यामध्ये तूप नाही, ना साखर नाही, काहीच नाही. ह्याला चांगल्याने मिक्स करायचं सगळं आणि असेच लाडू आपण वळायचे. अगदी झटपट लाडू होतात हे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन रेसिपीसाठी तुम्ही हे चॅनल बघत राहा. थँक्यू. तुम्हाला हे लाडू बघून तुम्ही ज़रूर ट्राय करून बघा आणि आपल्या मुलांना, आपल्या घरातल्या सगळ्या लोकांना रोज सकाळी 1 लाडू देत जा. याने आरोग्य पण चांगलं राहते आणि आपली भूक पण वाढते आणि आपल्या शरीरासाठी अतिशय उत्कृष्ट दर्जाचा आहार आहे हा. चला तर मैत्रिणींनो,
तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.